तर अश्व 11 संघाची सलामीची जोडी मैदानावर. हिला चेंडू खराब फेकी. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. खेळपट्टीवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नयन. स्ट्रायकिंग एंडला त्याच्याबरोबर सचिन करेला पाहतोय. करे तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पृथ्वी चव्हाण. चर्चेचा विषय राहिलेले गोलंदाज, परंतु यावेळेस चर्चा करायला लावली आहे खराब चेंडू फेकून. 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहतोय तात्या विंचोला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. इथे होत आहे काय, अगदी लांब लचक बाहेर वेगानं चेंडू फेकण्याच्या नादामध्ये हा गोलंदाज चेंडू जास्तीचा चेंडू बाहेर फेकतोय. 1 धाव ऍड होते. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे पहा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जेचं तुम्हाला क्षेत्ररक्षण हे सजवावंच लागेल. कारण मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि या मानाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुमचा हा नॉकआउटचा मुकाबला आहे. इथून तर तुम्ही जिंकला तर तुम्हाला पुढचे रस्ते या ठिकाणी उघडे असणार आहे. इथून जर हरला तर दिवसभराची केलेली मेहनत तुमची वाया जाणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे जिद्द, चिकाटी, धाडस, धैर्य, शौर्य भरपूर काही सर्व काही दाखवावं लागेल. अगदी पाहतोय ऑन स्क्रीन LED स्क्रीनचा देखील वापर करण्यात आला. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फलंदाज आपल्याला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. सचिन करेला पाहतोय. पृथ्वी चव्हाणला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे, परंतु त्याच्याहून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. होत आहे काय, अगदी आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती. नयन पवारला पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. पृथ्वी चांगली गोलंदाजी करतात. बघा पृथ्वी ही गोल आहे, परंतु या पृथ्वी या छोट्याशा पृथ्वीमध्ये पूर्ण जग सामावून घेतलं या पृथ्वीनं. आणि हा इथे पृथ्वीला पाहतोय. इथे पहा काय चेंडू होता, अगदी उचली घेणारा चेंडू, अगदी काना खाली शिट्टी वाजवत एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये जाऊन थांबला हा चेंडू. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रशांत भोसलेला पाहतोय. बॅट्समन ऑन स्ट्राईक प्रशांत भोसले. 5 या धावसंख्येवरती 1 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, जिथे क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूची उचल करतायत. 1ला6 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. खेळपट्टीवरती अजून देखील तग धरून उभा आहे सलामीला आलेला फलंदाज सचिन करे. ज्याच्या नावामध्ये कर आहे त्याला काहीतरी करावं लागेल. महत्वाची मॅच. प्रशांतसाठी प्रत्येक चौकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक BMG ग्रुप कडून आपण पाहतोय. प्रशांत साठी या ठिकाणी आपण पाहतोय. प्रशांत हा नॉन स्ट्राईकला आहे, परंतु सचिन करेला आता मात्र हात कोले करावे लागतील. 3 षटकांची लढत, इथे धावा आल्या नाहीयेत, धावा काढाव्या लागतील. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललं, फक्त इथे 1 धावा आली. 1 धावेनं संघाची एकूण रणसंख्या वधारताना पाहायला मिळेल. 1ला8 षटक क्रमांक आपण पाहतोय. अगदी या वेळेला दुसरं षटक घेऊन येतोय मसनाजी. सचिन लॉन स्ट्राईकला पाहतोय. मसनाजी गोलंदाजी साठी आले. या सामन्यामध्ये ना चौकारच पाहायला मिळाले नाही आहेत, शांतता पाहायला मिळते. परंतु या वेळेस अगदी चेंडूला पाहिलं, आता तर वाट लावली, चेंडू गेलाय 5वर. 5 धावा मिळाल्या. 9 + 4 5 आणि या 5 धावा ऍड होतात. संघाची एकूण रणसंख्या झाली आहे 1 गडी बाद 13 धावा. 13 धावा धावफलकावरती. सचिन करेला अशा प्रकारचे फटके शोधावे लागतील, चौकार खेचावे लागतील. तेच अगदी करत असताना
आणि सचिन करेन हा दिवसभर खूप चांगला खेळ केला आहे. ज्या वेळी संधी मिळाली त्यावेळी त्याने चौकार खेचलेत. तो सचिन करे आपण पाहतोय. अगदी वाईट चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळेल. एक धाव ऍड होतीये. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या वधारताना पाहायला मिळेल. एक गडी बाद 14 धावा. टॅप केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. जिथे झालं तरी काय, अगदी या खेळाडूचा लांब मोठा एवढा लांब हात असताना त्यानं चुकी का केली असा प्रश्न विचारला गेला जातो आहे. अगदी सहजरित्या जरी हा चेंडू प्रशांतसाठी पीएमजी ग्रुप 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. मसनाजीला पाहतो, टॅप केलाय, क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा चुकी. परंतु काही हरकत नाहीये. एक धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. सेमी फायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. सचिन करेसाठी प्रत्येक चौकाराकरता 200 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. तुषार ढेकळे यांच्याकडून चौकार मारण्याची इथे 200 गेले. बँक खातं खुलं झालं. सचिनला किमान मिळाले हे तर 200. अगदी पहा मित्रासाठी लावलेली ही धनराशी आता किती धनराशी जाते तुषारला आता पाहावं लागेल. 1ला 20 षटक क्रमांक 2 सचिन खरे हा दिवसभर चांगला खेळ राहिला. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. 21 धावसंख्या. 21 लॉस फॉर 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस कोटगाड. अगदी दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय जिथे मसनाजीला गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. यावेळेस चेंडू हा वायडी शॉर्कर टाकायचा होता. वन डे डिक्लेअर झाली आहे. 22 लॉस फॉर 1 विकेट. 22 धावा धावफलकावरती. प्रत्येक चौकारी करता तुषार ढेकळे नाना यांच्याकडून आपण पाहतोय 200 रुपयाचं पारितोषिक. तिथे आपण पाहिलं एक धाव मिळते. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. 23 षटकातील चेंडू झालेत 5 आणि अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकामध्ये काही मोजक्या धावा आल्यात. एखादा चौकार जरूर पाहायला मिळतोय. वाईट स्वरूपाच्या देखील धावा आल्यात. 23 धावा धावफलकावरती. मसनाजी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फटका चांगला आहे, फ्लाइट आहे आणि हा चेंडू जातोय डायरेक्ट आउट ऑफ द स्पार्क. आउट. तेवीसला 2 आपण पाहतोय. अवनीश 11 आणि अश्वय 11 या दोन संघादरम्यान रंगणारी मॅच जिथे 2 षटका मागे बॅटिंग करणाऱ्या टीमनं 2 गडी बाद 23 धावा जमवल्यात. तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज जय. अगदी आपण पाहतोय जय. न्यू बॅटर दिनेशला पाहतोय नॉन स्ट्राईकला. ओ काय चेंडू फेकलाय. दात मागितली पंचांकडे. प्रेशर पहा किती आहे. डॉट बॉल. इथे पुन्हा एकदा गोलसाठी तयार होतोय जय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होत आहे. रनआउटची संधी. आज लॉंग ऑन लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑन, मिड ऑफ इथे क्षेत्ररक्षक खूप चांगलं राहिलं आहे. लॉंग ऑफ इथे आपण पाहिलं. ओ पाडो स्वीप. त्याच्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. काय देखणं. अप्रतिम, सुंदर, लाजवाब, खतरनाक, लय भारी. वार वा. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा दर्जा या ठिकाणी उंचावताना पाहायला मिळतो. या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. अगदी या वेळेला ओंकारला पाहिलं. अगदी रिप्ले ऍक्शन मध्ये देखील आपण पाहू शकाल. काय क्षेत्ररक्षण. इतका वेगानं चेंडू आला होता ना या रात्रीमध्ये. चेंडू दिसणं खूप मुश्किल आहे परंतु या खेळाडूनं ओंकारनं काय चेंडू अडवला. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 24ला 3. खेळपट्टीवरती आर्यन ला पाहतोय. खेळपट्टीवरती येत आहेत. शेवटचं षटक चालू आहे. स्लॉक षटक जिथे जयला गोलंदाजी करत असताना पाहत
यानंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय संतोष बोकल, संतोष देशमुख. 1+1 अशा 2 धाबा असतील. तत्पूर्वी आपण पाहतोय संतोष देशमुख यांच्याकडून प्रत्येक चौकाराकरता 200 रुपयाचं पारितोषिक. कोणत्याही फलंदाजाने जर का चौकार लगावले बॅटिंग करणाऱ्या टीम मधल्या 200 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. बघा ओनर्स आहेत या टीमचे संतोष सचिन देशमुख, या टीमचे स्वतः संघ मालक आहेत. प्रत्येक संघ मालकाला वाटत असतं की माझी टीम मॅच जिंकावी, माझ्या टीमच्या नावावरती किमान एक पारितोषिक असावं. आणि अगदी तोच हट्टास देशमुख साहेबांचा पाहायला मिळतो आहे. संघाची एकूण धावसंख्या थोडीशी वधारताना पाहायला मिळेल. 3/27. 4 षटकांचा खेळ संपलाय. आर्यन कोहलीला मैदानावरती पाहतोय. अगदी शरीरसृष्टी तर खूप मोठी आहे, मोठ्या बांध्याचा हा खेळाडू आहे. जसं की आपण पाहतोय वा, परंतु या पठ्ठ्यानं काय असं वाटलं की चेंडूच फोडला की काय. चेंडू कुठे गेला कळलाच नाहीये. चेंडू गेला आउट ऑफ द स्पार्क, जिथे आणखीन एक विकेट आली आहे. 27/5 खेळपट्टीवरती निखिल आलाय. निखिल करे चांगला या ठिकाणी. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. इथे फक्त एकच धाव मिळेल. 28 धावा, 29 धावांचं एक माफक आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे. ते अर्थात अवनीश 11 या टीमला. अवनीश 11 टीम आपण पाहतोय. रुही 11 संघ वाट पाहत असेल. चला वेळ घेऊ नका. चला योगेश वाघ कुठे असतील तर मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. योगेश वाघ प्रत्येक विकेटला 500 रुपये. संतोष देशमुख यांच्याकडून सचिन देशमुख. 500 पर विकेट 500. बघू म्हणून देऊ. आवाज नाही चालू आहे खाली, सिस्टम चालू आहे खाली. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मधल्या अर्थात अश्व 11 टीमला प्रत्येक गोलंदाजासाठी हर एक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देशमुख साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जमा होत आहे. पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती आक्रमण. इथे पाहायला मिळेल चौकार. संघाचं आणि स्वतःचं खातं खुला करणारा हा फलंदाज पाहतोय पृथ्वी चव्हाण. आणि सोहम देखील पाहतोय. नॉन स्ट्राईकला सोहम, ऑन स्ट्राईकला पृथ्वी. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती. धावांचा केडी पाठलाग करायचा आहे. जवळपास जर पाहिलं 29चं टार्गेट आहे. 28 धावा उभारल्यात. 29 प्रत्येक षटकामागे 9.25 ची सरासरी राखायची आहे, म्हणजे 10 ची सरासरी. इथे टॅप केलाय. महत्वाची विकेट सांघिक स्वरूपाची आहे. इथे तुम्हाला पारितोषिक मिळणार नाहीये.
प्रत्येक गोलंदाजाला हे व्यक्तिगत विकेट घ्यावी लागणार आहे. अगदी सांघिक स्वरूपामध्ये ही विकेट आली आहे. 5 या धावसंख्येवरती पहिला 440चा करंट लागलाय, तो अर्थात अवनीश इलेव्हन या टीमला. बघा अगदी आपण पाहतोय अशुभ इलेव्हन संघ देखील हे सांगतोय, हम भी किसी से कम नहीं है, टिक फॉर टॅक, जसेला तसं. तेच एक्झॅक्ट आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदी दुसऱ्या सत्रामध्ये देखील गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. अवनीश अशुभ इलेव्हन या टीमच्या माध्यमातून 5 धावा होत आहेत. 29 धावांचा पाठलाग करायचा खेळपट्टीवरती. ओहो, चांगला चेंडू फेकला 2 टांगांमधून, कल्टी झाला चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. बॅटर आपण पृथ्वी चव्हाणला पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती नितीन जाधव आलाय जरूर, परंतु खेळपट्टीवरती गोलंदाजी काय करतोय तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सचिन करे. सचिनचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा सचिन. फुलटॉस होता, इथे काय होणार? होय, वाईड अधिक 1, 2 धावा ऍड होत आहेत. उपयुक्त 2 धावा पाहायला मिळत आहेत. संघात 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाईड अधिक 1, संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 7. नितीन जाधवला पाहतोय, चर्चेचा विषय राहिलेले खेळाडू. पुन्हा एकदा पहा, थोडेसे वाकले बॅट झाले, झोपले, परंतु इथे देखील चेंडूला फिरकावून दिला 1 धावे करता. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 8. सचिन करेला पाहतोय. ओ, चांगला चेंडू फेकलाय. अगदी पहा, एसट्या पासून थोडासा जवळून गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 झाली. एका षटकाचा खेळ संपला. येणारे 12 विजयासाठी अजून देखील खेळ बंधू मला सुचवत आहेत. धावांची गरज आहे ती मात्र मग हा सचिन करे आलाय, मगाशी निखिल करे होता, परंतु 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू गेला सीमारेषे बाहेर. पृथ्वीचं बाण या मैदानावरती फायर झालाय. बारा धावा दाबरकावरती. एकला 12. पाडो स्वीप. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी काही महत्वाच्या धावा वाचवल्यात. 3 धावा वाचवल्यात मी तर म्हणेल. संघाची एकूण धावसंख्या 1ला 13, येणारे 10, विजयासाठी 16 धावांची गरज. काही चेंडू तुम्हाला निर्धाव फेकावे लागतील. इथे तुम्हाला पृथ्वी चव्हाण सारखा फलंदाज आउट करावा लागेल. आउट केला गेला जाईल का? क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करावं लागेल. हाय क्वालिटीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला सजवावं लागेल. इथे आपण पाहतोय गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागणार. येणारे 10, विजयासाठी 16 धावांची गरज. चला, मॅचसाठी वेळ घेतला गेला जातोय. गोलंदाज सचिन. पृथ्वी आज मात्र पृथ्वीनं प्रभावितच केलंय. पूर्ण जग समावून घेण्याची ताकद असणारी पृथ्वी आज मात्र स्वतःच्या संघासाठी हा पृथ्वी आज काय चांगली भूमिका बजावतोय. अगदी स्वतः संघ मालकांना देखील आपण पाहतोय. आकाश राजपूतला पाहिलं. 9 बॉल 15 धावा. हातामध्ये चेंडू होईल का? विकेट असेल का? विकेट. पंचांचा बोट आकाशाकडे. नितीनला परतावं लागेल. झटका क्रमांक 2 या ठिकाणी लागलाय. तो खेळपट्टीवरती पृथ्वी आहे. एकाला झाकावं, दुसऱ्याला उघडावं. नितीन आउट झाला तर इतकाचा फरक पडणार नाही आहे. त्याच्या जागेवरती आणखीन एक चांगला खेळाडू येतोय, तो मसनाजीला आपण पाहतोय. कारण आज मसनाजीनं देखील प्रभावित केलंय. आज दिवसभर त्याचा देखील खेळ खूप चांगला राहिलाय. तो मसनाजी खेळपट्टीवरती आलाय. अगदी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. 14ला 2.
पृथ्वी काटा दूर करावा लागेल. निश्चितपणे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला अश्व 11 पृथ्वी एखाद्या काट्याप्रमाणे टोचतोय, तो काटा दूर करावा लागेल. रोहित 11 संघ वाट पाहतोय जरूर. इथे पहा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय, एक धाव मिळेल. 15 ला 2 येणारे 7 विजयासाठी 14. हा चेंडू चांगला फेकावा लागेल. या चेंडूवरती पृथ्वी नेमका करेल तरी काय, एक धाव काढणार की मोठा फटका मारणार, स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार की मोठा फटका मारणार. इथे गरज आहे का सरळ रेषेमध्ये फेकायचा आहे चेंडू, परंतु काहीतरी वेगळं उगीच करण्याचा प्रयत्न केला गेला जातोय. इथे एक धाव आली जमेचे बाजू. पृथ्वी चव्हाण नॉन स्ट्राईकला असणार आहे, म्हणजेच येणारे 6 विजयासाठी 12 धावांची गरज. कोणता गोलंदाज असणार आहे जो या टीमला सामना जिंकून देईल, कोणता फलंदाज असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, अवनीश 11 या टीमला हे मॅच जिंकून देईल. रुही 11 आतुरतेने वाट पाहतोय कोणता संघ आमच्या बरोबर असणार आहे. एक जबरदस्त मॅच सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. आजच्या रात्रीमधली गाजलेली ही क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेतील सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. प्रत्येक विकेटसाठी BMG ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, बक्षिसांची खैरात. बक्षीस या ठिकाणी वाढू लागली आहेत. कोण जिंकणार कोण हरणार प्रश्न तर पडलाय तमाम क्रीडा रसिकांना. मसनाची ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आज दिवसभर भन्नाट फॉर्म मध्ये असलेला पृथ्वी चव्हाण नॉन स्ट्राईकला आहे, तर खेळपट्टीवरती आज दिवसभर चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज पाहतोय. इथे चुकी केली, नो +1 2 धावा. समीकरण पाहिलं ना तर 6 विजयासाठी 12 धावांची गरज. गोलंदाज पाहायला मिळतोय प्रशांत भोसलेला पाहतोय. 6 ला 12. इथे फुल टॉस, हातामध्ये चेंडू ठेवा, गरज आहे का? ओ हातामध्ये ठेवायचा आणि हा वेगळंच काहीतरी. 5 ला 12. कधी कधी तुमचा अति उत्साह अंगलट येतो. 5 ला 12. पृथ्वीला पाहतोय, इथे झालं काय? या बॉल वरती 2 धावा आहेत. सॉरी 5 ला 8 आपण पाहतोय. योगेश 5 बॉल 8 धावांची गरज आहे. आताचा नो बॉल आहे. पृथ्वी 4 बॉल 7 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत भोसलेला. इथून सामना जिंकून देईल का? सामना जिंकला तर फायनलचं तिकीट या ठिकाणी मिळणार. काय होत आहे पृथ्वीला आपण पाहतोय. इथे पृथ्वीच्या बॅट मधून स्वीट साऊंड आला, परंतु मॅच पहा. इथे झालं तरी काय, त्यांना समजत नाही नेमकं करायचं काय. इथे एक धाव असणार आहे, पण या घाई गडबडीत उगाच काहीतरी वेगळंच झालं असतं. लक्षातच नाहीये चेंडू जर तीन बॉल जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मात्र 6. 3 बॉल 6 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत भोसले. काय गोलंदाजी करतायत. एक चुकीचा बॉल. 1 + 4 अर्थात 5.
3 बॉल 1 फक्त औपचारिकता बाकी. रुही 11 टीम तयार राहा. आणि यातील विजेता संघ इथे धाव, विजयाची धाव. तर यस फायनल मध्ये प्रवेश केला. 19-11 कळंबोली या टीमनं. विजेता संघाचं अभिनंदन. तर माननीय विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण फायनलच्या मॅचचा टॉस करायचा आहे. आजच्या रात्रीतील, आजच्या या स्पर्धेतील, आजच्या दिवसभरातील ही शेवटची मॅच, ग्रँड फिनाले, मेगा फायनल. आणि या मेगा फायनलचा टॉस या ठिकाणी होतोय. आणि टॉस करण्यासाठी मी पनवेल महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती करतो, आपण विकेटवरती यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आजच्या रात्रीतील या स्पर्धेतील फायनलच्या मॅचची नाणेफेकी करून घ्यायची आहे.